अशाच पद्धतीने जोडलेला ही एक महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष असलेल्या डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा अपघात झालेला आहे। महत्त्वाची बातमी सध्या समोर येते आणि या अपघातामध्ये शेळकेंचा मृत्यू झाल्याचं कळतंय। जितेंद्र शेळके भोंदू अशोक खराचे निकटवर्ती होते। समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला। खराचे निकटवर्ती असलेल्या जितेंद्र शेळके यांचं निधन झाल्याचं कळतंय आणि यावर प्रतिक्रिया घेऊयात। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अंजली ताई, आपण बघतोय की जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झाले। गेल्या काही दिवसांपासून असं सातत्याने म्हटलं जाते की खराचं सुद्धा एन्काउंटर केला जाईल, त्यामुळे आता या अपघाताभोवती सुद्धा एक संशय निर्माण होतो। नाही, नक्कीच संशय निर्माण होतोय, कारण मला तर ऍब्सोल्युटली शॉक वाटला। शेळके कसं आहे की 3 भाऊ आहेत, त्याच्यापैकी हे जे जितेंद्र शेळके होते त्यांचं आणि खरातांचं पार्टनरशिप मध्ये एक मंगल कार्यालय होतं आणि अतिशय निकटवर्तीय मानले जायचे आणि यांचा जर असा घात झाला असेल तर हे अतिशय शॉकिंग आहे। म्हणजे आता असे किती घात अपघात आपल्याला बघायला लागतील, कारण ही सगळी राजकारणी माणसांची नावं आहेत त्याच्यात। तर मला तर ऍब्सोल्युटली म्हणजे असं वाटतंय की ही सुरुवात झाली आता एक एक जणांना हे करण्याची, एलिमिनेट करण्याची, असंच मी म्हणेन। आता अतिशय अपसेटिंग झालं हे ऐकून आणि काय बोलावं आता सुचत नाहीये खरंच। दमानियाजी, शेळकेंची सुद्धा चौकशी होत होती आणि त्याच दरम्यान अशा पद्धतीने अपघात होणं हे अतिशय धक्कादायक असंच म्हणावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर जितेंद्र शेळके यांचा अपघात झाला, समृद्धी महामार्गावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि ज्यामध्ये त्यांचं निधन झालंय आणि याच सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया घेऊयात। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत। अंधारे ताई, अतिशय धक्कादायक बातमी आहे, जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालंय, कसं पाहता याकडे तुम्ही? महत्वाची बातमी आहे, जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालंय। भोंदू अशोक खरा जो आता खरं तर कारागृहात आहे, त्या भोंदू अशोक खराचे निकटवर्ती जितेंद्र शेळके होते, कारण शिवनिका संस्थांच्या ट्रस्टवर ते उपाध्यक्ष होते आणि याच जितेंद्र शेळकेंचं आता अपघाती निधन झालंय। तर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सध्या आपल्यासोबत आहेत। देसाईजी, आपण पाहतोय की जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालंय, या सगळ्याकडे नेमकं कसं पाहता? एक संशयाचं वातावरण सध्या पाहायला मिळतं। जितेंद्र शेळकेंचा अपघात म्हटल्यावर मोठा धक्का आहे। आज